हॅलो एव्हरीवन, तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर अंगणवाडी सुपरवायझरसाठी स्टडी मेथड, ठीक आहे, परफेक्ट स्टडी मेथड तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी। प्रश्न जमत नाही, जमतं पण वेळ जास्त लागतो, कन्फ्युजन जास्त होतं। प्रश्न जमतात आम्हाला, ठीक आहे, पण काय जास्त वेळ लागतो, कन्फ्युजन जास्त होतं, ठीक आहे, पण कधी कधी जमतं आम्हाला पण वेळ जास्त लागतो, अशा गोष्टी होतात। तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला शेअर करायचे, लाईक सुद्धा करायचं आहे, ठीक आहे। तर आपण बघूयात, मी तुम्हाला त्याच्यासाठी काही टिप्स दिलेले आहेत। पहिले आहे मागच्या वेळेस बघा, मागच्या वेळेमध्ये प्रश्न सोपे होते पण काय झालं की ना अभ्यास कमी होता आणि थोडे दिवस केला, ठीक आहे। म्हणजे काय, मागच्या वेळेमध्ये प्रश्न कमी होते पण काय अभ्यास कमी होता, ठीक आहे ना। आपण काय म्हणतो नाही, मागच्या वेळेमध्ये काय होतं की प्रश्न सोपे होते, ठीक आहे। काय मागच्या वेळेमध्ये काय, मागच्या एक्झाममध्ये प्रश्न सोपे होते पण काय आहे, पण अभ्यास कमी होता आणि फक्त थोडे दिवस स्टडी केला। त्याच्यानंतरला नेक्स्ट काय, स्टडी स्टेप। स्टडी स्टेप काय आहे, कॉन्सेप्ट असते, प्रॅक्टिस असते, रिव्हिजन असते, टेस्ट असते। पहिली गोष्ट, जर एखादा आपण टॉपिक करत आहोत, एखादा टॉपिक आपण करत जाऊ, फॉर एक्झाम्पल मी एखादा टॉपिक म्हणजे कॅलेंडर घ्या, दिनदर्शिका। कॅलेंडर हा टॉपिक मी एखादी कॉन्सेप्ट म्हणजे काय, एखादं मी जी काही थिअरी आहे, कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर केली। तर कॅलेंडर म्हणजे मी बघितलं की लीप वर्ष कशाला म्हणतात, सामान्य वर्ष कशाला म्हणतात। लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जायचं, सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस पुढे जायचं। मग त्याचे ऑड दिवस कसे काढायचे, एक्स्ट्रा दिवस कसे काढायचे, त्याच्यानंतरला मग तारखेवरून वार काढायचं असेल तर डे कोड, मंथ कोड, सेंचुरी कोड काय आहे ते कसे पाठ करायचे, ठीक आहे। क्वेश्चन कसे, मागचा वार म्हणजे मागे जायचं, पुढचा वार म्हणजे पुढे जायचं। हे ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहे त्या बेसिक कॉन्सेप्ट आधी तुम्हाला क्लिअर करायला पाहिजे, राईट। त्यानंतर मग तुम्ही प्रॅक्टिस करणार ना क्वेश्चनची। मग त्याच्यात तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केली, मग तुम्ही म्हणणार ठीक आहे चला आता मी क्वेश्चन करून बघते। मग तुम्ही क्वेश्चन करणार, 20 ते 25 क्वेश्चन करा। मग जर तुम्हाला क्वेश्चन झाले मग तुम्ही काय करणार, त्याचे एमसीक्यूज म्हणजे काय, तर एमसीक्यूज म्हणजे कॅलेंडरचे मिक्स क्वेश्चन पाहिजे सगळे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे त्याच्या टाईपनुसार तुम्ही क्वेश्चन पाहिजे की मग मिक्स क्वेश्चन करायचे। मग बघायचं आपल्याला जमतात की नाही। मग ते केल्यानंतर मग तुम्ही काय करणार, रिव्हिजन करणार आहे। नंतर मग रिव्हिजन करणार, रिव्हिजन नंतर मग टेस्ट। मग टेस्ट असतात आपल्या कॅलेंडरवर बघा तुम्ही, टेस्ट असं टेस्ट सिरीज, त्याच्यामध्ये एखाद्या टॉपिकवर क्वेश्चन असतात, कॅलेंडर 20 ते 25 क्वेश्चन असतात। त्याच्यामध्ये स्वतः वेळ टायमिंग लावायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि बघायचं आपल्याला तो टॉपिक जमतोय की नाही, ठीक आहे। अशी तुम्हाला स्टडी टेप करायची, असं तुम्हाला एक एक टॉपिकनुसार असं पूर्ण टॉपिक करत यायचे। पुढे काय करायचं आपल्याला, मागच्या वेळेस वेळ पुरला नाही। वेळ पुरला नाही का, वेळ पुरला नाही कारण की तुम्ही टेस्ट सिरीज दिला नसेल, तुम्ही रिव्हिजन केली नसेल, तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल, ठीक आहे, कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर नसेल, म्हणून तुम्हाला वेळ पुरला नाही। जर मला वेळ पुरला नाही का, मला तर माहिती आहे ना की बाबा एवढे 2 तास हा एक्झामला टाइम असतो, 1.5 तास हा एक्झामला टाइम असतो, मला माहिती आहे स्पेसिफिक की एवढे वेळ म्हणजे पेपरला टाइम असतो। जर मला माहिती आहे तरी मला वेळ का पुरला नाहीये, कारण ती माझी चुकी आहे का, माझी चुकी कारण की मी एवढा वर्षभर काही अभ्यास केलाच नव्हता ना। जर मी माझे पूर्ण एखादी कॉन्सेप्ट क्लिअर असेल पूर्ण टॉपिकची, ठीक आहे, मी पूर्ण एमसीक्यू सॉल्व्ह केले, मी पूर्ण टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत, ठीक आहे, सगळ्या ह्या गोष्टी मी ओव्हरऑल केलेल्या आहेत, मग मला टाइम का पुरला नाही, ह्याचा अर्थ माझा अभ्यास कमी पडलेला आहे। तर तुम्हाला फोकस कुठे करायचं, इथे करायचं, ठीक आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एक एक्झाम्पल दिलं होतं की समजा तर मी एका सरळ सेवा एक्झामचा अभ्यास करत असेल, समजा मी MPSCचा स्टडी करत असेल, तर माझा फोकस कुठे असणार आहे, त्या गर्दीकडे असणार आहे, त्या क्राऊडकडे असणार आहे, ठीक आहे। म्हणजे बघा 5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि जागा 400-500, मग माझा फोकस कुठे असणार आहे, त्या गर्दी किंवा त्या क्राऊडकडे, मग माझा नंबर कधी येणार। पण मी त्या 400-500 मध्ये बघत नाहीये ना स्वतःला, मी त्या कुठे मी त्या 5 लाखामध्ये बघत नाहीये स्वतःला, मी त्या 400-500 मध्ये मी स्वतःला पाहते। त्यामुळे एक्झामिनरला काय पाहिजे, मॅडम कोणत्या स्किल पाहिजे, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हज येणार आहे, त्यामुळे मला तिथे फोकस करायचे। जर माझा ओव्हरऑल जो फोकस आहे तो जर हल्लेला आहे तर मी माझं ध्येय जे काय ते मी अचीव करू शकणार आहे का, अजिबात नाही करू शकणार। त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, मागच्या टाइमला ज्या काही चुका केल्या त्या चुका तुम्हाला आता सुधारायच्यात, ही संधी आहे। आता 2026 आलेलं आहे बघा, मग तुम्हाला लक्षात पाहिजे की बाबा ह्या नवीन वर्षामध्ये मला जे काही अचीव करायचं आहे ते मला ह्या वर्षी अचीव करायचंच आहे। आणि त्यानुसार तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागणार, मेहनत सगळ्यांनाच घ्यावी लागते आणि सगळीकडेच कॉम्पिटिशन असते, मेहनत सगळ्यांना घ्यावी लागते, लक्षात ठेवा। थोडी मेहनत घ्या अजून, जिथे तुम्ही 5 तास स्टडी करा तिथे तुम्ही 10 तास स्टडी करा, पण कधी एकदा तुम्ही एक्झाम क्रॅक केली की त्याच्यानंतर तुम्हाला कुठे अभ्यास करायचा आहे, हाच जो वेळ आहे तुम्हाला अभ्यास करायचा, त्याच्यानंतर तुम्हाला काहीच नाहीये, ठीक आहे। नंतर तुम्ही आता थोडा अभ्यास करा, मग परत एक्झाम क्रॅक नाही झाली परत फॉर्म भरा, परत एक्झाम द्या, नाही क्रॅक झाली परत फॉर्म भरा। अरे तुम्ही असे 2 वर्ष काढणार आहेत का, त्यापेक्षा एकदम त्या 2 वर्षाचा अभ्यास एकदा करा आणि लगेच क्लिअर होऊन मोकळे व्हा ना, ठीक आहे ना।
असं करा. त्यानंतर नेक्स्ट आहे टेस्ट किती सोडवाव्यात. टेस्ट किती सोडवाव्यात आणि टेस्ट सोडवायचा उद्देश काय असतो, टेस्ट सोडवल्यामुळे स्पीड वाढते का. तर बघा टेस्ट आपल्याला जास्त, आता एखादा टॉपिक मी तुम्हाला सांगितला पूर्ण मला क्लिअर आहे, तर त्या टॉपिकवर तुम्हाला ना टेस्ट असेल, तर टेस्ट तुम्हाला सोडवायचे आहेत प्रत्येक जोपर्यंत किती सोडवाव्या, अनलिमिटेड. जोपर्यंत मला तो टॉपिक क्लिअर नाही ना तोपर्यंत मी सोडवणार. मला प्रश्न चुकीचा यायला नाही पाहिजे. समजा मी कॅलेंडर सॉल्व्ह करते, मला 3 चुकले माझे, अरे 3 का चुकले माझे, मी परत 30 कॅलेंडरवर टेस्ट देणार. ठीक आहे. त्यानंतर टेस्टचा उद्देश काय असतं ते समजून घ्यायचे. टेस्ट सोडवल्यामुळे स्पीड वाढतं का, तर नाही, टेस्टमुळे स्पीड तुमचा वाढत नाही. पण जर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या आल्या, ठीक आहे, तर तुम्ही वेळेमध्ये पेपर सॉल्व्ह करू शकता. पुढे कॉम्पिटिशन जास्त, कॉम्पिटिशन सगळ्यांना असते, आम्हाला पण कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला बघा नवीन नवीन काय आहे ते शिकायचे. कॉम्पिटिशन बघा, म्हणजे आता तुम्ही बघणार तर आता मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं, 5 लाख समजा लोकांनी फॉर्म भरले, 400-500 जागा आहेत, कॉम्पिटिशन भरपूर आहे. आपलं फोकस आपल्याला हलवायचं नाहीये, फोकस तुमचा एकच ठेवा. ठीक आहे, तो हलवून द्यायचा नाहीये. पुढे बघा काय करायचे, बघा फोकस इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमची जी काही रिव्हिजन आहे, ठीक आहे, ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा परीक्षेचं स्वरूप लक्षात घ्या, अभ्यासक्रम लक्षात घ्या, पुस्तकांची यादी, कोणतं कोणतं ऑथर चांगले, कोणते कोणते पुस्तक चांगले ते लक्षात घ्या, वेळेचं नियोजन करा. त्यानंतर तुमचं स्टडी मटेरियल नोट्स तुमच्या जवळच ठेवा, फ्लो चार्ट डायग्राम करा, प्रॅक्टिस ओल्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, ग्रुप स्टडी करा, टेक रेग्युलर ब्रेक, हे 11 टिप्स आहेत. त्यानंतरला बघा इथे काय लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर. ठीक आहे. लाईव्ह रेकॉर्डेड, तुम्ही फक्त लाईव्ह किंवा रेकॉर्ड लेक्चर करून तुमचं काही होणार नाही. तुम्ही म्हणणार की मी दिवसाला 5 तास लाईव्ह लेक्चर केलं, 6 तास लाईव्ह लेक्चर केलं, पण त्यांनी काय केलं बघा. मी एक्झाम्पल तुम्हाला सांगते. जर तुम्ही डे 1 साठी बघा, आज तुमचा डे 1 आहे आणि डे 1 साठी तुम्ही किती डे 1 मध्ये तुम्ही काय केलं, 2 तासाचं जे काही लेक्चर आहे लाईव्ह, ते 2 तासाचं लाईव्ह सेशन केलं. मग नंतर डे 2 ला काय केलं, पुन्हा डे 2 ला काय केलं, 2 तासाचं लाईव्ह सेशन केलं. पुन्हा डे 3 ला काय केलं, 2 तासाचं लाईव्ह सेशन केलं. डे 4 ला काय केलं, 2 तासाचं लाईव्ह सेशन केलं. आणि तुम्ही फक्त लाईव्ह सेशनच करत बसला आणि मग मागचं काय, मी तुम्हाला आता तुम्ही डे 4, ठीक आहे, डे 5 ला पण 2 तासाचा स्टडी केला, तुम्ही डे 5 पर्यंत पोहोचलात आणि मी तुम्हाला विचारलं डे 1 मध्ये तुम्ही काय शिकला, तुम्हाला काय लक्षात राहणार आहे, काहीही नाही. मग काय करायचं तुम्हाला, डे 1 जर तुम्ही 2 तासाचा अभ्यास केला तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला अर्धा तास काय करायचे आहे, रिव्हिजन. अर्धा तास तुम्हाला रिव्हिजन करायचे की मी आज 2 तासामध्ये काय पाहिलं. मग नेक्स्ट डेला तुम्ही काय करणार, 2 तासाचं लेक्चर करणार, परत 2 तासाचं काही लेक्चर करणार. मग तुम्ही काय करणार रात्री, ठीक आहे, इथे रात्री काय करणार बघा, इथे 30 मिनिट ना, अर्धा तास म्हणजे किती, 30 मिनिट. 30 मिनिटाचं तुम्ही काय केलं, इथे रिव्हिजन केली. मग इथे काय करणार तुम्ही, डे 2 ची पण 2 तास 3 तासाची रिव्हिजन, सॉरी किती, 30 मिनिटाची रिव्हिजन करणार. ठीक आहे, 30 मिनिटाची रिव्हिजन करणार. आणि मग काय करणार आता डे 2 चं, मग डे 1 चं पण मला थोडंसं लक्षात पाहिजे ना की आजचं मी केलं रिवाईज, पण काल मी काय शिकले ते मी 30 मिनिटाचं केलेलं, मग आता मी ते 15 मिनिटं थोडंसं करणार. ठीक आहे. आता हे जे 30 मिनिट आहे ह्याचं मी 15 मिनिट थोडंसं आठवणार. डे 3 ला काय करणार मी, पुन्हा 30 मिनिटाचं डे 3 करणार आहे. त्यानंतर हे जे 15 मिनिटाचं आहे ते मला आता आठवायला 5 मिनिट लागणार. त्यानंतर पुन्हा मी डे 4 करणार, 30 मिनिटाचं सेशन करणार. आता जिथे 5 मिनिट लागते तिथे मला पूर्ण ऑल क्लिअर असेल, ऑल क्लिअर बेसिक मध्ये 2 तासाचं क्लिअर असणार आहे. ह्या गोष्टी करत राहा. आज तुम्ही लाईव्ह सेशन 4 तासाचं करा, 5 तासाचं करा. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास तरी वेळ द्या स्वतःसाठी की मी आज काय काय शिकलो. उद्याच्या दिवशी परत तुम्ही 5 तास लाईव्ह करणार, तेव्हा त्याचं सुद्धा रिव्हिजन करा आणि काल मी काय बघितलं ते पण थोडं रिव्हिजन करा. ठीक आहे. हे केल्याने तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, जर तुम्ही अशा प्रकारे स्टडी केलं तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होणारच. ठीक आहे. त्यानंतरला आपण इथे बघूयात सेल्फ स्टडी. आणि सेल्फ स्टडी ह्यालाच तर म्हणतात सेल्फ स्टडी. आणि सेल्फ स्टडी काय, जर तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे सगळं सॉल्व्ह केले तर स्वतःला वेळ द्या, एखादा टॉपिक घ्या पूर्ण. ठीक आहे. मी एवढे MCQ सॉल्व्ह केले, आता मला ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मी पुन्हा सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे ना, पुन्हा सॉल्व्ह करणार, मी स्वतःला मी प्रूफ करणार की मला कुठपर्यंत येते, मी किती करू शकतो. टेस्ट सिरीज देत चला. टेस्ट सिरीज दिल्याने कसं समजतं की बाबा मला किती येऊ शकतात, मी किती एक्झामला क्वेश्चन सॉल्व्ह करू शकते. त्यानंतर आहे कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा. आता ऑब्विसली ज्या टॉपिकला जास्त मार्क्स आहेत त्या टॉपिकला आपण जास्त वेळ देतो. फॉर एक्झाम्पल बुद्धिमत्ता बघायला गेलं तर दिनदर्शिका, कॅलेंडरवर जास्त क्वेश्चन विचारले जातात, बैठक व्यवस्थेवर विचारले जातात, कूट प्रश्न, दिशा ज्ञानवर विचारले जातात, नातेसंबंधावर विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतरला आपण बघितलं घड्याळावर क्वेश्चन विचारले जातात. मग ज्या क्वेश्चनला जास्त वेटेज आहे त्याला जास्त वेळ द्यायचे तुम्हाला.
ठीक आहे. बाकी जे आहे त्यांना बरोबर द्या. काय काय करतात अंकमालिका, नंबर सिरीज, ते त्याच्यावर तर क्वेश्चन विचारलं जातं. अंकमालिका, वर्णमालिका, सहसंबंध, विसंगत, त्याच्यावरती क्वेश्चन 101% विचारला जातो. काही जण त्याच्यावर दुर्लक्ष करतात का, कारण की ते सोपं असतं, पण एक्झामला तेच एवढं कठीण असतं की तुम्हाला तेच क्वेश्चन तुम्ही न सोडवता येतात. तर अशा क्वेश्चनला पण इग्नोर करायचं नाहीये. टाइम मॅनेजमेंट पूर्ण करा. ठीक आहे. कोणत्या टॉपिकचे किती प्रश्न, आता मी जास्त बोले तुम्हाला, आता कॅलेंडरवर आले 2 ते 3 क्वेश्चन विचारले गेले, दिशानांवर 2 ते 3 विचारले गेले. ठीक आहे. असे किती क्वेश्चन विचारले तर त्याची माहिती काढा. ठीक आहे. त्यानुसार जास्त वेटेज द्या. त्यानंतर बघा डायग्राम आहे. बघा एका क्वेश्चनचा, आता समजा मी तुम्हाला कॅलेंडर म्हटलं तर कॅलेंडरची डायग्राम काढा. कॅलेंडरमध्ये किती टाईपचे क्वेश्चन येतात. समजा कॅलेंडरला 4 टाईप. ठीक आहे. मग त्या पहिल्या टाईपमध्ये किती क्वेश्चन असतील ते घ्या, दुसऱ्या टाईपमध्ये किती, तिसऱ्या, ठीक आहे. असं डायग्राम जर तुम्ही काढत आले तुम्हाला तो टॉपिक क्लिअर असेल. फॉर एक्झाम्पल आपला फोन नंबर असतो. आता फोन नंबर तुमचा स्वतःचा तुम्हाला पाठ नसेल, ठीक आहे, किंवा काही नसेल सुद्धा, तर फोन नंबरमध्ये 10 नंबर्स असतात, तर तुम्ही 10 नंबर्स एकत्र पाठ करता का नाही. त्याचे पाठ करताना 2-2 किंवा 3-3 असं पाठ करून तुम्ही पाठांतर करता, बरोबर. तेव्हा तुमच्या लक्षात राहतं. सेम असंच ॲज इट इज तुम्हाला काय करायचं, डायग्राम काढायचे. एखादा टॉपिक तुम्हाला लगेच डोक्यात नाही बसणार, त्याचे पार्ट करा आणि मग सॉल्व्ह करा. ठीक आहे. मग त्याची डोक्यात तुम्हाला क्वेश्चन बसते. रिव्हिजन बघा, कोणताही टॉपिक मी तुम्हाला स्टडी मेथडमध्ये काय म्हणलेले आहे, रिव्हिजन ही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही कॉन्सेप्ट करता, प्रॅक्टिस करणार, प्रॅक्टिस केल्यानंतर मग तुम्हाला रिव्हिजन ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त कॉन्सेप्ट केली, प्रॅक्टिस केली, झालं, दुसरा टॉपिक घेतला, अरे पण तुम्ही रिव्हिजन केलीच नाही. जेव्हा तुमचे पूर्ण टॉपिक होतील, ऑल ओव्हर तुमचे जे काही टॉपिक आहे पूर्ण क्लिअर झाले की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की बघायचं आहे की आता मी पूर्ण मिक्स MCQs घेते सगळ्या टॉपिकवरचे. मग मी स्वतःला बघेन की मी स्वतः किती करू शकते, मला किती मार्क मिळू शकतात. ठीक आहे. मी 100 पैकी किती 60% आहे की 70% आहे. जर तुम्ही 70% असाल तर 30% तुम्ही कुठे आहात, मग ते 30% पुढे या, परत 100% स्वतःला करा. बरोबर आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि बघा ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये, तुम्ही म्हणता प्रश्न जमत नाही, ठीक आहे, त्यासाठी प्रश्न जमत नाही, का जमत नाही, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतात. कॉन्सेप्ट क्लिअर जरी असेल, तुम्ही रिव्हिजन नसेल केली, रिव्हिजन जरी केली, तुम्ही टेस्ट सिरीज नसेल दिल्या, ठीक आहे, तुम्ही सेल्फ स्टडी नसेल केलं, म्हणून तुम्हाला प्रश्न जमत नाही, किंवा तुम्ही प्रश्न समजून घेतलाच नाही म्हणून समजत नाहीये. जमतं पण वेळ जास्त लागतो. हा, एखाद्या वेळेस जमतो पण वेळ जास्त लागतो. का, तर तुम्ही टेस्ट सिरीज दिला नाही. टेस्ट सिरीज दिला तर आपण टायमिंग लावून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले नाहीये. मला सगळं येतं बास, मी एक्झामला जाऊन आता बघ, कधी कधी काय करतो मी, मला सगळे टॉपिक येतात, मला सगळं क्लिअर आहे, मी आता एक्झामला जाऊ शकते. एक्झामला गेलो अरे पण मी एक प्रॅक्टिस केलीच नाही की मी ना वेळच लावून क्वेश्चन सॉल्व्ह केले नाही. मला येतं सगळं, कॉन्सेप्ट सगळ्या डोक्यात आहेत. अरे मी एक्झामला क्वेश्चन पेपर बघते, अरे एवढा सोपा पेपर आहे, खूप सोपा पेपर वाटतो. जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना तेव्हा टाइम आपल्याला उरत नाहीये. का टाइम उरत नाही, कारण की आपण टायमिंग लावून क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे जमतं पण वेळ लागतो. त्यानंतरला काही कन्फ्युजन जास्त का होतंय, कारण की तुम्हाला त्या टॉपिक बद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण क्लिअर माहीतच नाहीये. जर तुम्हाला माहीत असत्या तुम्ही कन्फ्यूज का झाले असते, बरोबर ना. तर ह्या सगळ्यांची उत्तरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे आणि ह्याचा जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद सर्वांना.